मनोज जरांगेंचं आंदोलन हे स्वार्थासाठी, जमिनी घेण्यासाठी आणि पैसे जमवण्यासाठी आणि त्यांच्या आजूबाजूला असलेल्या लाभार्थी टोळींचे फायदे करण्यासाठी आहे, असं खळबळजनक आरोप जो आहे तो अजय महाराज बावस्कर यांनी थेट केल्याचं बघायला मिळत आहे। नेमकी प्रकरण काय आहे आणि ते असा आरोप नेमकी का करतायत, सविस्तर जाणून घेणार आहोत आजच्या या व्हिडिओमध्ये। नमस्कार, मी परमेश्वर निकम आणि तुम्ही बघतायत आता बोल। मंडळी, आपण जर बघितलं असेल तर गेल्या अनेक दिवसांपासून अजय बावस्कर जे आहेत ते जरांगे पाटलांवरती वेगवेगळ्या पद्धतीने आरोप करताना बघायला मिळतात। आता तर थेट जरांगे पाटलांचं जे आंदोलन आहे हे त्यांच्या स्वार्थासाठी, जमिनी घेण्यासाठी आणि गडगंज संपत्ती जमवण्यासाठीच आहे, असा खळबळजनक आरोप त्यांनी या ठिकाणी केल्याचं बघायला मिळत आहे। विशेष म्हणजे या संदर्भामध्ये त्यांनी काही नोंदी देखील दिलेल्या आहेत। जमीन खरेदी करण्याचं जे काही दस्तावेज आहेत ते देखील दाखवलेले आहेत। मात्र प्रत्यक्षपणे जरांगे पाटील यांनी ती जमीन घेतली नसून त्यांच्यासोबत असलेले अंतरवली सराटीचे जे काही सरपंच आहेत पांडुरंग तारक यांनी ती जमीन घेतल्याचं बोललं जात आहे। तसं या ठिकाणी दाखवण्यात आलं की त्यांनी तब्बल 27 एकर जमीन घेतलेली आहे त्यांच्या मेहुण्यांसोबत मिळून, आणि ही जी 27 एकर जमीन आहे ती थेट या ठिकाणी या आंदोलनाच्याच माध्यमातून मिळवलेल्या पैशातून घेतली, असा थेट आरोप या माणसाने केलेला आहे। मात्र या माणसांच्या आरोपामध्ये किती दम आहे तेच आजच्या या व्हिडिओमध्ये बघणार आहोत। एक विशिष्ट लोकांना टार्गेट करण्याचं काम हा माणूस करतोय। नेमक्या या माणसाला कोणाकडनं फंडिंग होतंय का, तसं याला कोणी स्क्रिप्ट देतंय का आणि त्यानंतर हा माणूस बोलतोय का, हे बघणं देखील तितकंच महत्त्वाचं आहे। कारण या माणसाच्या बोलण्यामध्ये ठराविक नेत्यांचं आणि ठराविक लोकांचेच नावं येत असल्याचं बघायला मिळत आहे। विशेष म्हणजे आपण जर बघितलं असेल तर जरांगे पाटलांचं जसं आंदोलन सुरू झालं तेव्हापासून ते आजपर्यंत वेगवेगळ्या पक्षातील नेत्यांनी त्यांच्या भेटीगाठी घेतल्या। मात्र अजय बावस्कर जेव्हाही बोलतो तेव्हा मात्र हा माणूस फक्त आणि फक्त शिंदे सेनेतीलच आमदारांचे, मंत्र्यांचे नावे घेतो। मग फक्त एकनाथ शिंदे यांच्या पक्षाला आणि त्यांच्या मंत्र्यांनाच टार्गेट करण्याचं काम या माणसाकडे देण्यात आलंय का, हे बघणं देखील तितकंच महत्त्वाचं ठरणार आहे। तशी चर्चा देखील रंगलेली आहे की फक्त एका विशिष्ट पक्षाला आणि त्या पक्षासोबत जोडून मनोज जरांगे यांनाच बदनाम करण्याचं काम या माणसाला करण्यात आलंय, असं जरांगे समर्थक म्हणताना आपल्याला बघायला मिळतात। जरांगे पाटलांच्या समर्थकांचं म्हणणं हे देखील आहे की एका सत्ताधारी पक्षाकडून अजय बावस्कर या माणसाला पैसा पुरवला जातो आणि त्यातूनच हा माणूस फिरतो, प्रेस कॉन्फरन्स हॉटेलमध्ये आयोजित करतो आणि त्यातूनच हा माणूस असे आरोप करताना बघायला मिळतो। ज्या पद्धतीनं अजय बावस्कर या माणसाने थेट जरांगे पाटील असतील किंवा त्यांचे सहकारी असतील यांच्यावरती आरोप केले, त्याच पद्धतीनं जरांगे पाटलांचे सहकारी आणि समर्थक यांच्यावरती आरोप करताना बघायला मिळतात। विषय म्हणजे गेल्या काळामध्ये जे काही आंदोलन झालेलं होतं मुंबई या ठिकाणी, तेच आंदोलन या ठिकाणी मागे घेण्यासाठी राधाकृष्ण विखे पाटील जे की भाजपचे मंत्री आहेत त्यांनी देखील जरांगे पाटलांची भेट घेतली होती। मात्र त्यांचं नाव अजय बावस्कर यांच्या तोंडातून निघत नाही की राधाकृष्ण विखे पाटील हे भेटल्यानंतर जरांगे पाटलांच्या संपत्तीत वाढ झाली किंवा त्यांच्या सहकाऱ्यांच्या संपत्तीत वाढ झाली, अशा कुठल्याही प्रकारचं वक्तव्य करताना दिसत नाही। त्यातच मात्र उदय सामंत यांनी ज्यावेळी जरांगे पाटलांची भेट घेतली त्यानंतरच्या संपत्तीत वाढ झाल्याची जे दाखले देण्याचं काम हा माणूस करतोय, त्यावरून ढळढळ स्पष्ट आहे की फक्त एकनाथ शिंदे असतील किंवा उदय सामंत असतील किंवा शिंदेची जी शिवसेना आहे त्यातील मंत्र्यांना, आमदारांना आणि जरांगे पाटील आणि त्यांच्या सहकाऱ्यांना बदनाम करण्यासाठी अशा पद्धतीचे दाखले देण्याचं काम या ठिकाणी करण्यात येतं। उद्योग मंत्री उदय सामंत आणि जरांगे पाटील यांच्या भेटीनंतरच पांडुरंग तारक यांनी 27 एकर जमीन घेतली, असा थेट आरोप या ठिकाणी करण्यात आलाय। म्हणजे याचा अर्थ असा निघतो की उदय सामंत हे भेटले, मनोज जरांगे पाटलांचं आंदोलन मॅनेज केलं, त्यांना पैसे दिले आणि त्यातून ही जमीन घेतली, असा अर्थ यातून काढायचा का, असा देखील प्रश्न या ठिकाणी उपस्थित होतो। कारण त्याच पद्धतीचं आणि त्याच आशयाचं उद्यान जे आहे ते करताना हा माणूस बघायला मिळतो। त्याचसाठी हा संदर्भातील व्हिडिओ आहे। हा व्हिडिओ एकदा बघा, यातील हे वक्तव्य एकदा बघा आणि त्यानंतर तुमचं मत काय आहे ते कॉमेंटमध्ये नक्की कळवा। कारण ज्या पद्धतीनं हे वक्तव्य केले जात आहेत त्यानुसार फक्त एक विशिष्ट पक्ष आणि मनोज जरांगे पाटील यांना बदनाम करायचं। जेव्हा मनोज जरांगे पाटील आंदोलनाला सुरुवात करणार किंवा जेव्हा त्यांचं आंदोलन सुरू होतं तेव्हाच मात्र ही विशिष्ट लोक यांच्या विरोधात बोलायला तयार होतात। त्यामध्ये प्राध्यापक लक्ष्मण हाके असतील किंवा या ठिकाणी अजय बावस्कर असतील, असे अनेक मंडळी जे आहेत ते मात्र मराठा आंदोलन सुरू झालं
की मीडिया समोर येऊन काहीतरी वक्तव्य करणार. नवनाथ वाघमारे असेल, ही सर्व मंडळी आंदोलन सुरू झालं की त्यांचे वक्तव्य करायला सुरुवात करतात किंवा त्यांनाच त्यावेळी मनोज जरांगे पाटलांच्या सोबत असलेल्या सहकाऱ्यांची संपत्ती कशी वाढली, त्यांनी कुठे जमिनी घेतल्यात हे सांगतात. आता तुम्हाला यामध्ये जर सांगायचं की यांनी त्यांच्या तोंडानं सांगितलं की 27 एकर जमीन घेतली, यांच्याकडे पुरावे नाहीयेत की ही 27 एकर जमीन जी आहे ती खरंच आंदोलन मॅनेज केलेल्या पैशातूनच घेतली का? मग त्यातच हे त्यांचे त्याच प्रश्नाचं उत्तर स्वतःच द्यायला उपस्थित होतात की पांडुरंग तारक जे आहेत ते MSCB चे कॉन्ट्रॅक्ट देखील घेतात. त्यांच्याच प्रश्नाला स्वतःच ते उत्तर देतात आणि त्यातच मात्र त्यांचा तिथंच विषय संपतो. मात्र कुठेतरी काहीतरी चर्चा घडवून आणण्यासाठी किंवा कुठेतरी काहीतरी आरोप करण्यासाठी अशा पद्धतीचे दाखले देण्याचं काम ही विशिष्ट टोळी करताना आपल्याला बघायला मिळते. नेमकी यामागे काय कारण आहेत हे देखील बघणं महत्त्वाचं ठरणार आहे. आणि ज्या पद्धतीनं जरांगे पाटील समर्थक एकंदरीतच ही चर्चा करतात किंवा ज्या पद्धतीनं त्यांच्यामध्ये जी चर्चा रंगली की ही याच वेळी ही लोक का बोलतात, ती देखील मी तुम्हाला सांगितलेली आहे. एकंदरीतच तुम्हाला नेमकी काय वाटतं कॉमेंट बॉक्समध्ये जरूर कळवा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर करायला विसरू नका. वेळ झाली थांबण्याची, थांबूया तिथं. धन्यवाद.